बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। आज संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जयंतीच्या निमित्ताने सुवर्ण कलश आरोहण आणि पूजन या अतिशय नेत्रदीपक सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी सांगितलं की ते उपमुख्यमंत्री म्हणून नाही तर एक वारकरी म्हणून मी आलो आहे असे सन्माननीय श्री एकनाथ शिंदेजी, आमचे सहकारी मंत्री जयकुमार गोरेजी, या संस्थांचे अध्यक्ष जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री महेंद्र महाजनजी, माननीय नीलमताई गोरे, आपण सर्वच ज्यांचं मार्गदर्शन घेतो ते या संपूर्ण वारकरी संप्रदायाचे अर्धव्यू श्री मारुती महाराज कुरेकरजी, त्याचप्रमाणे श्री नारायण महाराज जाधवजी, या ठिकाणी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ, विश्वस्त डॉक्टर श्री भावार्थ देखणे, विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्र उमा, विश्वस्त श्री चैतन्य लोंढे, विश्वस्त ॲडव्होकेट रोहिणीताई पवार, श्री पुरुषोत्तम पाटील, खासदार श्रीरंगप्पा बारणे, आमदार महेशदादा लांडगे, आमदार बाबाजी काळे, आमदार उमाताई खापरे, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार देवेंद्र कोठे, या ठिकाणी उपस्थित सर्व दानशूर दानवीर असे आमचे नागरिकगण, सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपलं स्वातंत्र्य चिरायू हो अशा प्रकारची ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी प्रार्थना देखील करतो। आणि आज जन्माष्टमीचा दिवस आहे। आपल्याला माहिती आहे की योगेश्वर श्रीकृष्णाला आपण पूर्ण अवतार मानतो आणि या पूर्ण अवताराने ज्या प्रकारे जीवनाचा मार्ग आपल्याला दाखवला आणि कुरुक्षेत्राच्या मैदानामध्ये ज्यावेळी पार्थ लढायला तयार नव्हता आणि धर्मयुद्ध मी लढू शकत नाही असं सांगत होता, त्यावेळी विश्वरूप दर्शन देत जगातलं सगळ्यात मोठं ज्ञान भगवद्गीता ही योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितली आणि त्याच पवित्र दिवशी ही गीता सामान्यातल्या सामान्यापर्यंत मराठीमध्ये ज्यांनी पोचवली, हे वैश्विक ज्ञान सामान्य माणसापासून जे कदाचित दूर होतं ते त्याच्यापर्यंत पोचवलं। अशा ज्ञानेश्वर माऊलींच्या या मंदिराच्या कळशाचं आरोहण, सुवर्ण कळशाचं आरोहण हे आज होत आहे। यापेक्षा सुंदर अशा प्रकारचा योगायोग हा दुसरा कुठलाच असू शकत नाही आणि म्हणून मी सर्व विश्वस्त मंडळीचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार देखील मानतो। खरं म्हणजे अध्यक्ष तर प्रत्यक्ष न्यायाधीश महोदय आहेत, पण सगळे जे विश्वस्त आहेत, मला अतिशय आनंद वाटतो की ही नवीन पिढी आहे, सगळे सुशिक्षित आहेत, शिकले सवरले आहेत आणि लौकिक ज्ञानासोबत
आध्यात्मिक ज्ञान देखील यांनी सर्वांनी प्राप्त केलेलं आहे. वारकरी संप्रदायाची जी मूल्य आहे त्या मूल्यानुरूप काम करण्याचा प्रयत्न करणारे असे सगळे विश्वस्त या ठिकाणी लाभले. आणि म्हणूनच मला असं वाटतं की इतकं चांगलं सुवर्ण कलशाचं काम या ठिकाणी होऊ शकलं. आणि शिंदे साहेबांनी सांगितलं खरं आहे की केवळ घोषणा झाली आणि अनेक दानशूर सर्व आपल्यासारखी मंडळी ही पुढे आली आणि आपापल्या परीनं प्रत्येकाने त्या ठिकाणी दान दिलं. मी तर असं म्हणेल याला दान म्हणणं योग्य नाहीये, हे आपलं समर्पण आहे. प्रत्येकाने आपापलं समर्पण दिलं आणि त्या समर्पणातनं हा सुवर्ण कलश या ठिकाणी उभा राहिला. आणि या समर्पणामध्ये कलशाचं काम हे आमच्या शिंदे साहेबांनी केलं, हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. आणि आज एकीकडे सुवर्ण कलशाचं आपण आरोहण केलं आहे, त्याचं पूजन केलेलं आहे. आणि मगाशी योगीजींनी सांगितलं की देशामध्ये बोटावर मोजणारी मंदिरं आहेत की ज्या ठिकाणी संपूर्ण सुवर्णाचा कलश आहे. सुवर्ण कलश तर अनेक ठिकाणी आहे, पण संपूर्ण सुवर्णाचा कलश हा फार कमी ठिकाणी आहे. आणि आज त्यामध्ये आळंदीची भर या ठिकाणी पडली आणि माऊलीच्या या मंदिराची भर पडली. ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यासोबत जे मुख्य द्वार आहे त्याचंही आपण या ठिकाणी पुनरुज्जीवन करण्याकरता भूमिपूजन केलेलं आहे. महादजी शिंदे ज्यांनी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांनी तयार केलेलं हिंदवी स्वराज्य हे ज्यावेळी पानिपतच्या लढाईनंतर पूर्णपणे घायाळ होतं आणि अनेकांना असं वाटायचं की आता मराठा साम्राज्याचा अस्त झाला, हे साम्राज्य पुन्हा उभं राहू शकत नाही. अशा काळामध्ये पुन्हा एकदा त्या साम्राज्याला जोर देत केवळ 10 वर्षामध्ये दिल्लीचं तख्त पुन्हा एकदा जिंकणारे महादजी शिंदे होते. आणि म्हणून त्यांच्यासारखा योद्धा, त्यांच्यासारखा व्यासंगी, त्यांच्यासारखा कवी, त्यांच्यासारखा गीतकार, त्यांच्यासारखा गझलकार, त्यांच्यासारखा या ठिकाणी नाट्यकर्मी, तुम्ही सांगा ती विधा आणि सांगा ती कला, ज्या शौर्य आणि प्रतापी अशा व्यक्तीला त्या ठिकाणी उपलब्ध होती, अशा महादजी शिंद्यांच्या या बहादराचं देखील आज भूमिपूजन झालंय. आणि आनंदाची गोष्ट आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये आपण फार विचार न करता सगळीकडेच त्या त्यावेळेच्या अनुकूलतेनुसार सिमेंट कॉन्क्रीटची काही भर टाकून दिली, वेगळ्या पद्धतीचं बांधकाम करून टाकलं. त्यामुळे याचं जे अभिजात सौंदर्य आहे ते कुठेतरी कमी झालं होतं. पण आता या पुनर्निर्माणामुळे ते सौंदर्य देखील पुनर्प्राप्त होईल. आणि म्हणून मी त्याही करता विश्वस्तांचा अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे ऑडिओ बुक या ठिकाणी आपण तयार केलंय ते आपलं खूप मनापासून आभार मानेन, आपलं अभिनंदन करेन. खरं म्हणजे या ठिकाणी आमचं जे गीतेचं तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान खऱ्या अर्थानं जगातलं सर्वोत्तम तत्वज्ञान आहे. आणि आज केवळ आम्ही हे सांगत नाही, तर जगातल्या प्रगत देशांमध्येही हे तत्वज्ञान स्वीकारलं जात आहे. आणि असं हे तत्वज्ञान, ज्या तत्वज्ञानाला 9000 ओव्यांच्या माध्यमातून आपल्या जनसामान्यांपर्यंत माऊलींनी पोचवलं आणि त्याला अगदी सोप्या शब्दामध्ये त्यातलंही तत्वज्ञान हे पसायदानाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आणलं. मला असं वाटतं की ते आता सगळ्या भाषांमध्ये या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आणि केवळ भारतीय भाषा नाही,
तर रशियन असेल, स्पॅनिश असेल, जर्मन